कोकणामध्ये जर काही बंगला घ्यायचा ना मित्रांनो, आता आपण बंगल्याचे अनेक प्रोजेक्ट कव्हर केले, आपल्या चॅनलवरती अनेक प्रोजेक्ट देखील टाकले. पण बंगला कसा पाहिजे माहिती आहे ना, आमच्याकडे देखील कोकणामध्ये आहे बरं का. बंगला असा, आणि बंगल्यातून बाहेर पडलं ना की समोर चालत समुद्रावरती जाता आलं पाहिजे. छानपैकी समुद्राचा आनंद घेता आला पाहिजे, ते पण 2 मिनिटावरती. छानपैकी सूर्यास्त अनुभवता आला पाहिजे, वाळूवरती फिरता आलं पाहिजे. आता असा प्रोजेक्ट जर कुठे तुम्ही विचाराल तर मी आज आलेलो आहे गणपतीपुळेमध्ये. आणि गणपतीपुळेपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती प्रसिद्ध गाव आहे मालगुंड म्हणून. आणि तिथेच हा सुंदर असा प्रोजेक्ट आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही इथं प्रोजेक्टवरती आल्यानंतरच प्रोजेक्टच्या प्रेमात पडाल. इतका सुंदर असा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही इथे बंगला विकत घेतला की बंगल्यावरनं समोर चालत गेला की समोर तुम्हाला डायरेक्ट बीच आहे, हा समोरच्या बाजूला. हा सुंदर बीच आहे बघितला मालगुंडचा. म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळी इथे बंगला घेतल्यानंतर संध्याकाळी छानपैकी येऊन बसायचं, सूर्यास्त बघायचा, चालत चालत छान आपलं मंदिरात व्हिजिट करायची. आणि हा परिसर मला सुरुवातीपासून गणपतीपुळेचा हा जो परिसर आहे हा खूप आवडतो. तर तुम्ही देखील नक्की एन्जॉय करा. तर इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी सोडू नका. आणि इथून समोरच्या बाजूला चालत गेला की 2 किलोमीटर वरती आहे गणपती बाप्पाचं प्रसिद्ध मंदिर गणपतीपुळे. तर इतका सुंदर प्रोजेक्ट, आणि बरोबर कोस्टल हायवेला लागून आपला हा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट मधनं डायरेक्ट चालत तुम्ही आपल्या बीच वरती येऊ शकता. अगदी प्रायव्हेट बीच असल्यासारखा हा प्रोजेक्ट आहे. तो हा जो बंगला आहे हा आहे आपला 1 बेडरूमचा बंगला. आता ह्या युनिटसाठी मात्र तुम्हाला लाईन लावायला लागेल बरं का, कारण 1 बेडरूमचे युनिट सर्वात कमी राहिलेले आहेत आपल्याकडे. ह्याच्यामध्ये प्लॉट साईज आहे 1100 स्क्वेअर फूटची, आणि 675 स्क्वेअर फूटचा हा बंगला आहे. तुम्ही जो बघताय ना, जैसा दिखता है ना वैसा ही बंगला मिलने वाला है. हा पुढा आपला तुमचा पोर्च गार्डन एरिया झाला. अंदर से देख लेने का. चलो आ जाओ. तो ये है अपना एंट्री. एंटर केल्या केल्या हा आहे आपला हॉल. त्यानंतर हॉलच्या लागूनच छोटस किचन दिलेलं आहे, पण सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट किचन आहे. त्यानंतर इकडे आहे आपली बेडरूम. बेडरूमला इकडे दिलेलं आहे वॉशरूम अटॅच. आणि ह्या बेडरूमला लागूनच बाहेर आहे आपला हा व्हरांडा आणि सिटआउट एरिया म्हणू शकता तुम्ही. आणि हा बाहेरचा व्ह्यू. इथे तुम्ही छान गार्डन करू शकता, एखादं प्लांटेशन भाजीपाला वगैरे लावायचा असेल तर. पण सर्वात जास्त वेळ तुम्ही घालवणार कुठे मला माहिती आहे, टेरेसवरती. इथून वरती जिना दिलेला आहे टेरेसवर जायला. चलो. ये सीढ़ियाँ सीधी जाती है टेरेस के ऊपर, जहां से है ये खूबसूरत नज़ारा अपने प्रोजेक्ट का. और ये सामने समंदर का दिसतोय का समोर, अथांग असा समुद्र, मालगुंडचा बीच. आणि हा आपला पूर्ण प्रोजेक्ट. काय शांतता आहे, पक्षी आहेत. गोल फिरून दाखवतो टेरेसवर, नाही बघा. हा पूर्ण आपला प्रोजेक्ट. बरं, हे 1 बेडरूमचं युनिट तुम्हाला जातं 55 लाखाला. बँक लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. 1100चा प्लॉट, 675 बंगला, 1 बेडरूमचा, लक्झरी कॅटेगरीमधला, ही टेरेस पण आहे, आणि RCC बांधकामामधला. व्हिजिट करायची असेल तर नंबर तर मी दिलेले आहेत. युनिट आपले आहे टोटल 63, जे विकायचे आहेत. फोन करा. बँक लोन फॅसिलिटीसह सर्व सोयी आपल्याकडं उपलब्ध आहेत. मिस करू नका बरं का चान्स.